नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. ऐका यशश्री अवदार्य. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साही गुणवर्य वसती जेथ. मनोनी तो भगवंतो. जो निसंगाचा सांगातो. तो म्हणे पार्था दत्त चेतो होई आता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार करत आहोत. आतापर्यंत आपण धृतराष्ट्र संजयाचा संवाद, त्यानंतर या गीतेच्या 6व्या अध्यायाचं महत्त्व, ज्ञानोबारांच्या मुखारविंदातून प्रगट होणारा मराठी भाषेतला शब्द, त्या शब्दाचा व्यापकपणा आणि निष्काम पुरुषाकरिता भगवान श्री ज्ञानोबारायांनी बोलांच्या ताटामध्ये तयार केलेलं कैवल्य रसाचं पक्वान्न, या सर्वांचा आपण विचार केला. या कैवल्य रसाचं सेवन करत असताना आत्मप्रभा हाच ठाण दिवा आहे. जो इंद्रियांना कळू न देता हे जेवण करतो त्यालाच याचा लाभ होतो. कोणत्याही प्रकारच्या इंद्रियांच्या अधीन न होता मनाच्या शुद्ध अंगाने हे भोजन भोगावं लागतं. शब्द प्रमाणाचं वरचं आवरण टाकून त्या शब्दाच्या आत निहित असणारं परमात्म तत्त्व, त्या परमात्म तत्त्वाशी एकरूप होऊन सुखाच्या सागरामध्ये सुखसंपन्न व्हावं, असा जर हरुवारपणा येईल तरच या पक्वान्नाचा उपयोग होईल. नाहीतर मग एरवी आघवी गोटी होईल. मोकया बहिर याची. ज्याने आत्मबोधाच्या आवडीसाठी स्वर्ग आणि संसाराची ओवाळणी केलेली आहे, त्यांच्याशिवाय या ग्रंथातली गोडी इतर कोणी जाणू शकणार नाही. सज्ञानी पुरुषाला रमण्याकरता ग्रंथ एकमेव ठिकाण आहे आणि अज्ञानी पुरुषाला मात्र आपण परकीय गावात आलो की काय, असाही भाव अंतकरणामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. फार जास्त अनुवाद करण्याची अपेक्षा नाही, परंतु प्रसंग आला म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मी अनुवादलो प्रसंगे. आणि सज्जन पुरुषांनी त्या बाबतीत क्षमा करावी. निष्काम काम असणाराच अधिकारी या ग्रंथाचा आहे. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे निरूपण करतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून जेही काही तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञानाचं प्रगटीकरण होणार आहे, त्या तत्त्वाचा विचार केला तर ते अगम्य आहे. कोणत्याही प्रकारचं प्रमाण प्रमेयामध्ये त्याला आणू शकत नाही किंवा कोणतंही इंद्रिय त्याला विषय करत नाही. अवाङ्मनस गोचर असणारं हे तत्त्व आहे. वाणीला, मनाला किंवा कोणत्याही इंद्रियाला जे कळतं त्याला गोचरत्व येतं. परंतु हे तत्त्व असं आहे, वाणीचा विषय नाही, कोणते इंद्रिय त्यापर्यंत जात नाही. मन चंचल आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी दृष्टी आहे. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया केर जोगे काही होईल. असं अवाङ्मनस गोचर असणारं तत्त्व ते बुद्धीलाही आकलन करण्यासाठी कठीण आहे. जर बुद्धीच्याच कक्षेमध्ये येत नाही तर कैमुत्तिक न्यायाने ते शब्द प्रमाणामध्ये सुद्धा येत नाही हे सांगण्याची आवश्यकताच नाही. बुद्धी आकळिता साकळे, मनोनी बोली विपाये सापडे. परंतु ज्याच्यावर सद्गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त आहे अशा साधकाला मात्र या तत्त्वाचा साक्षात्कार होतो. या ठिकाणचं हे नवल आहे. परिश्री निवृत्ती कृपा दीप उजियडे देखे न मी. जे दृष्टीचा विषय नाही ते दृष्टी वाचून पाहता येतं, जर अतिंद्रिय ज्ञानबळ प्राप्त झालं तर. ज्ञानोबाराय याकरिता उदाहरण देतात. धातूची किमया करणाऱ्या पुरुषालासुद्धा लोखंडातून कधीही सोनं करता येणार नाही. परंतु दैवयोगाने परीस जर हातामध्ये आला तर त्याच लोखंडाच्या ठिकाणी उत्तम दराचं सोनं आपल्याला हस्तगत करता येतं. तसं प्रमाणाला विषय न होणारं, इंद्रियांना दाद न देणारं, शब्दाच्या चिमट्यामध्ये न सापडणारं असं जे ब्रह्मतत्व आहे
श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाली तर ते सहज हस्तगत होऊ शकतं आणि ज्ञानोबा त्या बाबतीमध्ये स्वतःचा भाग्यवान असणारा भाग प्रगट करता तैसी सद्गुरु कृपा होई तरी करिता काय आपण हे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे तेने कारणे. कोणतं कारण? सद्गुरूंची अपार कृपा माझ्यावर आहे, या कारणामुळे मी बोलेन. मी आता भगवंताच्या वचनाचा निरूपण करण्याचा प्रकार प्रारंभ करणार आहे. आणि माझा शब्द असा असेल की जो फक्त ऐकणाऱ्या पुरुषाला रमविणारा नसेल. जे वाक्य रसात्मक असतं त्याला काव्य म्हणतात. नुसत्या बोलण्यापेक्षा काव्य चांगलं, काव्यापेक्षा त्यामध्ये आनंद असणं चांगलं. रसनिष्पत्ती झाली पाहिजे आणि रसनिष्पत्ती होता होता परतत्वाचाही साक्षात्कार झालाच पाहिजे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, हे ज्ञानोबाऱ्यांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. तेने कारणे मी बोलेन. माझ्या शब्दामध्ये निराकार परमात्मा तत्वाचं स्पष्टीकरण होईल. अर्थात या वाङ्मयाचा विषय ज्ञानोबारे सांगून जातात. आमच्या शब्दामध्ये आसार असणाऱ्या संसाराला आम्ही विषय करणार नाही, कारण साधकजन यामध्ये रममान होत नाही. बाकीचे अज्ञानी पुरुष रममान होतात. आणि संसाराचा किती जरी विचार केला, ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळालं एखाद्या पुरुषाला आणि अफाट बुद्धिमत्ता जरी प्राप्त झाली तरी संसाराचा विचार त्याच्याकडून करणं शक्य नाही, कारण संसार मुळामध्ये वारंवार बदलणार आहे. आणि जो पदार्थ वारंवार बदलतो, अनित्य आहे, त्याचा स्थिर असा विचार करताच येत नाही. म्हणून परमात्म तत्वाचा विचार मनुष्याला लाभदायक आहे. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराजांनी विवेक चूडामणी ग्रंथामध्ये एक श्लोक असा दिलेला आहे. अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलं दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. अनात्मचिंतन ते टाकून द्यावं. कसं आहे म्हणे ते? कश्मलम दुःख कारणम, वाईटही आहे, दुःखालाही कारण आहे. चिंतन कोणाचं करावं? आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करावं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. आत्मचिंतन केल्यानंतर काय होईल? आनंदरूप आहे आणि आपल्या मुक्तीलाही कारण आहे. चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. म्हणून बोली अरूपाचे रूप दावीन. हे अतिंद्रिय तत्व आहे, पण इंद्रियाकडून त्याचा भोग मी तुम्हाला करवील. अर्थात अतिंद्रिय असणारं तत्व आहे, पण ज्या प्रसंगात आपली इंद्रिय ज्या ज्या विषयाला विषय करील तेव्हा इंद्रियाच्या माध्यमातून तो व्यक्ती विषयाला विषय न करता, म्हणजे विषयाला न जाणता जर ब्रह्म साक्षात्कार झाला तर विषयाला पाहत असतानासुद्धा त्याला विषय न दिसता विषयोपहित असणाऱ्या चैतन्याचाच अनुभव येईल. ज्याप्रमाणे एखादा सुवर्णकार त्या अलंकाराकडे पाहत असताना त्याची दृष्टी पहिल्यांदा सोन्याला विषय करते, अलंकार नंतर पाहते. सामान्य पुरुष अलंकारालाच पाहतो की नाही? पण जरी आपण अलंकाराला पाहत असेल तरी पहिल्यांदा आपल्याला अलंकाराचं अधिष्ठान जे सोनं त्याचं ज्ञान होत असतं. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय अध्यस्त पदार्थाचं आपल्याला ज्ञान होत नाही. कोणताही पदार्थ आपण जेव्हा म्हणतो की नाही हा पदार्थ आहे, ते आहे जे आहे ना ते परमात्म्याचं आहे. कळालं तर बरं आहे. जे आहे हे सद्रूप आहे आणि ज्या पदार्थामध्ये अस्तित्व असेल ते अस्तित्व म्हणजे सद्रूप परमात्म्याचाच भाव आहे. पदार्थ आहे हे आहे देवाचं आहे. पदार्थ मला कळाला हे कळणं ही चिद्रूप आहे आणि तो पदार्थ मला आवडतो, आनंदाला कारण आहे. असं कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी सत चित आनंद हे परब्रह्माचीच अनुभूती आहे. आणि म्हणून अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. म्हणून विषयाला पाहत असतानासुद्धा त्याची असणारी अंतकरणाची वृत्ती विषयाला विषय न करता विषयोपहित असणाऱ्या चैतन्यालाच विषय करते. तया विषयातही काही आपण पे वाचुनी नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना, असा माझा बोल असेल की अरूपाचं रूप दाखवील
अतिंद्रिय असणारा परमात्म सुखाचा आनंद इंद्रियांकडून भोगवील. मग तो जेवती वास पाहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होय. म्हणून महात्म्याने कोणताही जरी व्यवहार केला तर त्याच्या व्यवहारामध्ये जे अखंड बोध आहे त्याला मात्र कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. श्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये भरतांचं चरित्र सांगितलं ना, त्यामध्ये एक शब्द फार गोड वापरला, तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणाः. हे नारायण परायण असणं म्हणजे काय? राज्य चालवित असताना, कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत असताना जी भगवत रूपता आत्मस्थिती आहे त्याच्यामध्ये खंड पडला नाही. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे, आपण जमिनीवर चालतो, आपले पाऊलं सरळही चालतात, कधीकधी वाकडेही पडतात. पावलं वाकडे पडले किंवा सरळ चालले तर ज्याप्रमाणे त्या पावलांचा आश्रय भूमिका बदलत नाही, तसा ज्ञानी पुरुषाचा विहित व्यवहार होऊ द्या किंवा प्रारब्धाच्या बलाने कधी निषिद्ध व्यवहारही घडू द्या, त्यांची अखंड आत्मस्थिती भंग पावत नाही. मग कोणताही व्यवहार करू द्या, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नो हे नवल देखे, आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी, निद्रेच्या अवसरी निधीजे सुखे. तो कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू लागला तरी त्याच्या व्यवहारामध्ये परमात्मा दर्शनच आहे. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामच गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपे ध्वजा समाधी माझी. ज्ञानोबारा एकावळीमध्ये 6 भाव सांगतात बरं. अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियांक करवी. मनुष्याला साक्षात्कार झाला तर अतिंद्रिय असणारा तत्वाचा सुद्धा उपाधीच्या माध्यमातून भोग घेता येतो. वास्तविक जो आनंद आहे तो अव्यक्त निराकार आहे, अमूर्त स्वरूपाचा आहे, पण उपाधीच्या माध्यमातून सेवन करता येतो. जसं की आरसा उपाधी आला तर आपल्या नेत्र इंद्रियाला विषय न होणारं आपलं मुख ज्याप्रमाणे विषय करता येतं की नाही. नाहीतर माझे डोळे तुम्हाला पाहतात पण माझे डोळे माझ्या मुखाला पाहू शकत नाही. पण आरसा उपाधी आला तर माझेच डोळे माझ्या डोळ्यांना किंवा मुखाला विषय करू शकतात. तसं आत्मानंदाचं उपाधिभेदाने, उपाधीच्या योगाने आस्वादन करता येतं. आणि म्हणून तर मग महापुरुष ही साधना करत असताना ज्ञानोबाला म्हणतात बघा, मग मीची डोळा देखिला जे कानी मीची ऐकेला, मीची मनी भावेला वाणीला वाचा, किंवा जयांची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचे मन संकल्प माझाचे वाहे. ज्या पुरुषाला आत्मसाक्षात्कार झाला ना, तो पुरुष दृश्य रूपाने ज्या ज्या पदार्थांचं दर्शन करतो तेव्हा त्याला दृश्याचं दर्शन नाही होत, त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. ज्ञानोबारा म्हणतात बघा, तैसा आत्मत्वे विष्ठिला होई, तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाये तयाचीच रूप. याकरिता उदाहरण देतात, आरिसा पाहो जाता कोडे, जै पाहातीची कारिगे पुढे, तयाचे देखणे लोटे तयाचे देखणे तैसे आपण पेदावे, असा काहीतरी उत्तरार्धाचा भाग आहे. नेय लोटोनी पडे ज्ञाताचे जे असा भाग आहे. म्हणजे आरसा जर कौतुकाने पाहिला, आरिसा पाहो जाता कोडे, तर जो पाहणारा आहे तोच आरशामध्ये दिसतो. म्हणजे काय झालं, पाहणाराच व्यक्ती पाहण्याचा विषय झाला. तसं महापुरुष उपाधीच्या योगाने जेव्हा जगताला पाहायला जातो तेव्हा जसं आरसा उपाधी आपलंच आपल्याला दर्शन करविते, तसं महात्मा जेव्हा व्यवहार करतो त्याच्या व्यवहारातून आपलं आत्मस्वरूपाचं त्याला दर्शन होतं. म्हणून तो बोलू लागला की त्याचा स्वैर शब्दसुद्धा देवाची स्तुती असते. एवं तो बोले ते स्तवन, तो कशालाही पाहू लागला की तर त्याचा भगवत दर्शन आहे. समुद्राला पाहील तर भगवंताची व्यापकता अनुभवाला येईल, आकाशाकडे पाहील तर भगवंताची असणारी सर्वांना धारण करण्याची शक्ती कळेल, पाण्याकडे पाहील तर माधुर्य कळेल, पृथ्वीच्या ठिकाणचं क्षमा त्याला कळेल. हे सगळे भगवत गुणानुवाद आहे. तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. आणि तो चालू लागला
त्याने अवासवा जरी पाय टाकला तर तीर्थयात्रा होते. आपण तीर्थयात्राला गेलो तर आपलं पर्यटन होतं. आणि तो सहज जरी चालू लागला, अद्वयामज गमन तो चाले त्याची, कर्म करू द्या त्याची पूजा आहे. करी ते तुली पूजा, मनात कल्पना केली की त्याचा जप आहे. आणि तो निद्रिस्त जरी झाला, म्हणजे पाठात नाही एरवी, निद्रिस्त जरी झाला तो निजे त्याची कपिध्वजा समाधी माझी. कारण त्याच्या झोपेमध्ये अज्ञानाचं आवरण नाही. आणि अज्ञानाचं आवरण ज्या काळात नसेल तेव्हा त्याला अखंड समाधी आहे. अतींद्रिय आहे, परिभोग विनेंद्रियांक करवे. उपाधीचा स्वीकार करून किंवा ब्रह्मसाक्षात्कार झाला तर इंद्रियांच्या द्वारे आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. इथपर्यंत ज्ञानोबांची प्रतिज्ञा. आणि मग जो परमात्मा हे प्रतिपादन भक्तराज अर्जुनासाठी करणार आहेत त्या वक्त्याचाही अधिकार आपल्याला कळाला पाहिजे. कोणत्याही विषयाचं गांभीर्य आणि महत्त्व त्या वक्त्यावर अवलंबून असतं. जसा वक्ता असेल ना तसा त्याच्या मुखारविंदातून येणाऱ्या शब्दाचा प्रभाव होतो. आणि शब्दाचा प्रभाव समोरच्या श्रोत्याच्या अंतःकरणात प्रतिष्ठित होत असतो. म्हणून आपल्या वचनाच्या पाठीमागे तेवढं तपसाधना असावी लागते. वक्त्याचा जसा भाव असेल, जे महापुरुष ब्रह्मरसाच्या आनंदामध्ये रमून गेलेले आहेत अशा महापुरुषांच्या मुखारविंदातून साधे साधे जरी शब्द बाहेर पडले तर त्रिविध तापाने तप्त झालेल्या लोकांना ते शांत करतात. शांत संतांचे वचन, वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. अनुभूती संपन्न असणाऱ्या महात्म्याकडून श्रवण का करावं? कारण त्यांच्या मुखातून येणारा शब्द अनुभूतीच्या रसाने ओला होऊन आलेला असतो. आणि जो त्या रसाने संपन्न असेल तोच शब्द त्रिविध तापाच्या दुःखाला नाहीसा करतो. हरिदासामुखी हरिकथा श्रवण कीर्तन तेथे पुण्यापुण्य विशेषता तुकोबारांचं प्रमाण आहे. आपण हरीची कीर्तन कथा ऐकावी, पण ती हरिदासाच्या मुखातूनच ऐकावी. म्हणून कथा सांगण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट अधिकार असावा लागतो. हल्लीच्या काळात अधिकार पाहिला जात नाही, तो भाग वेगळा आहे. मग त्याचा परिणामही तसाच होतो. उथळ पाण्याला खळखळाट फार असं होतं. पण त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे वक्त्याचा अधिकार असावा लागतो. ते वक्त्याचा अधिकार शुकाचार्याप्रमाणे विरक्त असावा, आसक्तीरहित असावा, तळमळ असावी. आपल्याकडे प्रमाण आहे श्रोत्रिय. पुढचा शब्द महत्त्वाचा आहे ब्रह्मनिष्ठ. जो शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधनी समर्थो, यथोचितो निज भावे. त्यांच्या मुखारविंदातून ते ऐकावं लागतं. आणि त्यांच्या मुखातून आलं तर त्या शब्दामध्ये ताकद असते. बंदुकीची गोळी असते ना, एखाद्याला फेकून मारली किंवा मुठभर गोळ्या जरी मारल्या थोडीफार इजा होईल. पण तीच बंदुकीची गोळी बंदुकीतून जर आली तर एकच गोळी समोरच्या व्यक्तीला नष्ट करू शकते. सामान्य पुरुषाचे शब्द मुठभर गोळ्या असतात, थोडेफार परिणाम करतात. आणि संतांच्या मुखारविंदातून येणारा शब्द तो महावाक्याचे निनावे. गुरुकृपा हे त्याचं बळ आहे. त्या गुरुकृपेचं बळ मिळालं की मग तो सहज आपल्या स्वरूपात जागा होतो. सांगण्याचा भाव असा आहे की वक्ता महत्त्वाचा आहे. जसा वक्ता महत्त्वाचा तसा श्रोताही महत्त्वाचा. आणि श्रोता आणि वक्ता याच्या संवादातून होणारी कथाही महत्त्वाची. भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये सगळे योग जुळून आले. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. अगोदरच विवेकाचं प्रतिपादन या ग्रंथात. श्रीकृष्ण जगजेठी सांगणारा वक्ता आहे आणि ऐकणारा भक्तराज किरीटी परिसत असे. जो वक्ता सांगतो आहे त्या वक्त्याचा काय अधिकार? ज्ञानोबा म्हणता हा वक्ता असा आहे इथला गीतेतला, याच्या ठिकाणी जगातले महत्त्वाचे 6 गुण अखंड निवास करतात. ऐका. मग आपण त्या ओळीचा काल थोडासा विचार केला. ऐका. यश, यश म्हणजे सुख्याती, चांगल्या प्रकारची प्रसिद्धी. थोडासा त्याचा काल आपण विचार केला. दान प्रभावापासून जी तयार होते त्याला कीर्ती असं म्हणतात. कीर्ती ती असते. आणि शूरत्वाच्या प्रभावाने जे मिळतं त्याला यश असं म्हणतात.
पराक्रम गाजवला की जे मिळतं मनुष्याला, जे नाव, लौकिकता, सुख, ख्याती जे होते त्यालाच यश असं म्हणतात. भगवंताने बाल्य अवस्थेमध्ये जो जो दैत्य त्यांना मारण्याकरता आला त्या सर्वांना कैवल्यालाच पाठवलं. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिदला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आले. ज्ञानोबाराने 11व्या अध्यामध्ये हा सगळा विचार केला बरं, किंवा 10व्या अध्यामध्ये केला. नुगडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी मानिले महेंद्र महिमा. देवाने आचाट पराक्रम केला. कंसासारखी महाधिंड जी होती ती बाल्य अवस्थेमध्ये अवचटे लिलाची नाशिली, त्यांचा नाश केला. हे देवाचं पराक्रम आहे. आणि या पराक्रमातून देवाची झालेली कीर्ती यालाच यश असं म्हणतात. देवाला कधीही अपयश नाही आलेलं. एखाद्या प्रसंगामध्ये भगवंताने माघार घेतली असेल, पण विधीचं विधान वेगळं असल्यामुळे, जसं की काल यवन समोर आला तर भगवंताने रणांगण सोडलं, रणांगणातून पळून गेले, पण तरी कीर्ती झालीच ना. रणछोड हे नाव देवाला मिळालं, ते आपल्याला माहितीच आहे. देवाचं यश आहे. आणि देवाने यश आपल्याकडे नाही ठेवलं, यश देऊन टाकलं हनुमंतरायाला. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंतरी वाढविली. ते सगळे भगवंताने गुण आपल्याकडं नाही ठेवले. या बाबतीमध्ये यश मारुती रायाला दिलं. आपली श्री म्हणजे संपत्ती बिभीषणाला दिली. आणि जे औदार्य आहे क्रमाने आलेलं यशश्री औदार्य, औदार्य दिलं कर्णाला. पुढे अर्जुनाच्या बाबतीमध्ये ऐश्वर्य दिले बहुतेक, वैराग्य शुकाचार्यांना दिलं आहे, आणि बहुतेक ज्ञान व्यासांना. प्रमाण आता मला नाही आठवलं, ते पाहता पाहता विसरलो मी. अगाय षडगुण भगवंता, समग्र लक्ष्मी कांता, समग्र यशाते तू धरिता, समग्र ऐश्वर्यता तुझा अंगी. भागवतातले का निळोबाऱ्यांच्या गाथेतलं आहे हे प्रमाण. सगळे भगवंताने गुण आपल्याकडं न ठेवता आपल्या प्रिय भक्ताला एक एक गुण वाटून दिला. यश दिलं मारुती रायाला. अर्जुनाला पण यश आहे बरं. म्हणून तुझेनी नामे अपयशी दिशा लंगेजे. ज्या व्यक्तीला एखाद्या कार्यामध्ये अपयश येत असेल त्याने भक्तराज अर्जुनाचं नाव घ्यावं आणि कार्य प्रारंभ करावं. त्याला अपयश कधीच मिळणार नाही. अर्जुनाचं नाव जरी ऐकलं तर अपयश दिशा लंघन करून जातं. पण त्या अपयशाला घालवण्याकरता जसं नाव महत्त्वाचं आहे तसा आपला प्रामाणिक प्रयत्नही महत्त्वाचा आहे. नाहीतर मग आळशी राहायचं, पण त्याला साह्य नाही करत. देव प्रयत्न करणाऱ्याला साह्य करत असतो. यशे थोरविला मारुती. मारुतीरायांना कधीच अपयश नाही आलं. ते दक्षिण दिशेला वानरांचा एक समूह पाठवला जानकी मातेचं संशोधन करण्यासाठी. भावार्थ रामायणामध्ये गोड प्रसंग आला आहे, आणि तुम्हाला ऐकायचा असेल तर मग भक्तविजय नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये शेवटचा अध्याय हनुमंतरायाचा आहे. खूपच गोड लिहिला मैपती महाराजांनी, खूप गोड. आता समुद्र पाहिला दक्षिण तटावर, पलीकडे जायचं तर ते संपाती जटायूचा भाऊ त्याने सांगितलं मी आता वयोवृद्ध झालो, मला दिसतं पण जाता येणार नाही. त्याने सांगितलं शतयोजन विस्तार आहे, 400 कोस एवढं अंतर आहे समुद्राचं, उड्डाण करून जावं लागेल. बऱ्याच लोकांना विचारलं कोण कोण जाईल. एक जण मला शतयोजन आहे ना, मी 20 योजन मुडी मारू शकतो. अरे 20 मारली तरी पाण्यातच पडणार आहे. एका जणाने सांगितलं मी 99 योजन उडी मारू शकतो. 1 योजन कमीच पडेल ना, समुद्रामध्ये समाधी होईल. अंगदाने सांगितलं मी जाईल तेवढा माझ्या दम आहे, परत माघारी नाही येता येणार. जामवंताकडे पाहिलं, त्याने आम्ही वयोवृद्ध माणसं, ज्येष्ठ नागरिक संघ आहे आम्ही नाही जाणार. आता करावं काय. अंगद जाऊ शकतो पण परत माघारी येऊ शकत नाही. हनुमंतराय पलीकडे बसलेले होते. ते जामवंतांनी सांगितलं आपल्यामध्ये एक श्रेष्ठ व्यक्ती आणि तो हनुमंतराय, म्हणजे जाईल का पलीकडे. अरे पलीकडे काय, कुठेही जाऊ शकतो म्हणे तो. आणि म्हणे मग ते पलीकडे काय करतात.
शक्तीचं विस्मरण झालेलं आहे. शक्तीचं कोणीतरी स्मरण करून द्यावं लागतं. आणि मग जामवंत हनुमंतरायाकडे गेले आणि सांगितलं, हनुमंता, आपल्याला पत्ता कळाला आहे की अशोक वाटिकेमध्ये सीता विद्यमान आहे आणि आंतरशतयोजन विस्तार आहे, तो जाऊ शकतो म्हणे. नाही नाही, मला तर जाता येणार नाही. आणि मग जामवंतांनी स्मरण करून दिलं, का जाणार नाही? बाळ अवस्थेमध्ये असताना तुम्ही सूर्याला पकडण्याकरता गेले होते आणि ते आठवलं ना हनुमंतरायाला. बाहुस्फुरण पाहू लागले. हनुमंतरायाने आपला आकार वाढवला आणि ज्या पर्वतावर ते उभे होते, जय श्रीराम म्हटले, पर्वत गेला पाताळात ताकदीमुळं. जे अवकाशान प्रक्षेपित करतात की नाही, जेवढ्या वेगाने ते पाठवायचं असतं का, तेवढीच ऊर्जा पाठीमागे तयार होते. त्या अवकाशान पाठवतात ना, चांद्रयान वगैरे, तर खाली बघा किती मोठा अग्नी तयार होतो प्रचंड प्रमाणामध्ये, कारण तेवढी ताकद लागते. तेवढाच वस्तू पुढे ढकलली जाते. ते हनुमंतराय लंकेत जायचे होते ना, तर ज्या पर्वतावर उभे होते त्यांच्या वजनामुळे पर्वत गेला पाताळात, कारण यांना पुढं जायचं होतं. ताकदीचा जोर पडला. गुरुवारी मारो तेव्हा सांगत असतात. आणि मग हनुमंतरायाने जाताना तिथे विचारलं, लंका? म्हणे ही लंका नाही, हे रावणाच्या बहिणीला दिलेली पडलंका आहे. पडलंका आहे आणि लंका मागच राहिली. म्हणजे हनुमंतराय एका मुक्कामाने पुढं गेले, जसे काही वारकरी जातात ना दिंडीमध्ये. जय श्रीराम म्हणले की लंकेच्याही पुढं यश आहे. आता त्या पडलंकेमध्ये गेले तर तिथं त्या रावणाच्या बहिणीने हनुमंतरायाला पकडलं आणि म्हणे, वानर फार चांगला दिसतो, दष्टपुष्ट आहे, याला चिराबर म्हणे, म्हणजे कापाविळीने आपण याची भाजी तयार करून खाऊ. हनुमंत म्हणले, थांबा, माझं शरीर जलस्वरूप आहे, मला कापता नाही येणार. मग काय करावं? हनुमंत म्हणले, एक काम करा, तुम्ही पाण्यात टाका आणि पाण्यासहित मला गिळून घ्या. ते बरं आहे, मग जलीय स्वरूप आहे म्हणे माझं. आणि जे हनुमंतराय पाण्याच्या बरोबर त्याच्या अंगात गेले. आता हनुमंतराचं आहे ते, तिच्या हृदयाला जाऊन झोका खेळू लागले आतमध्ये. व्याकुळ झाली तर ती हनुमंतराय तिच्या नाकातून शेपूट बाहेर काढायची. इतका त्रास दिला त्या राक्षसिनीला आणि शेवटी तिचं हृदय फाडून बाहेर आले. बऱ्याच परीक्षा झाल्या मध्यंतरी, पण हनुमंतरायाला अपयश कधीच नाही आलं. एखाद्या प्रसंगात, त्या अहिरावण महिरावणाच्या प्रसंगामध्ये दोघाही बंधूला लक्ष्मणजींना शक्ती लागली, बेशुद्ध पडले, पण हनुमंतरायाला काही नाही झालं. पाताळात गेले, देवीचं रूप घेतलं आणि देवी घातली त्यांना मोरीमध्ये, स्वतः उभं राहिले. पाताळात जाऊन अवकळा, अहिरावण महिरावणाचाही नाश केला सगळा, आणि त्यांना मात्र कधी अपयश नाही आलं. भगवंताला सुद्धा अपयश नाही, यश दिलंय मारुतीरायाला. ऐका यशश्री अवतार्य, देवाच्या ठिकाणी यश नावाचा गुण कायमच आहे. दुसरा आहे श्री. श्री शब्दाचे दोन अर्थ होतात. श्री म्हणजे धन संपत्ती आणि दुसरा अर्थ होतो आहे श्री म्हणजे शोभा सौंदर्य. देवाचं अपूर्व सौंदर्य आहे. समुद्राचं मंथन केलं, 14 रत्न बाहेर प्रगट झाले. त्या 14 रत्नामध्ये समुद्रकन्या म्हणून लक्ष्मी मातासुद्धा जन्माला आली. आणि त्या लक्ष्मीचं सौंदर्य इतकं अनुपम होतं की कोणालाही असं वाटायचं का हिने वर मला आपल्याला प्रदान करावे. समुद्रमंथन राहिलं बाजूला, बाकीचं काम. आणि लक्ष्मीला पाहिल्यानंतर सगळे मोहित झाले, सगळे. पण लक्ष्मी मातेनं कोणाचाही स्वीकार नाही केला. ज्ञानोबा म्हणतात, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे, ते कोणीकडे इंद्रचंद्र. त्याने सांगितलं, देवा माझा स्वीकार करा. भगवान समुद्राकडे पाहत होते, म्हणे स्वीकार नाही करणार, कारण अभिमान होता ना सौंदर्याचा. तिने सांगितलं, स्वीकार नाही करणार, दासी म्हणून घ्या. मग सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा. ते पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली. जगात सर्वात सुंदर आहे लक्ष्मी, आणि लक्ष्मीच्याही चित्ताला जो आकृष्ट करतो, म्हणून देवाकडे सगळ्यात मोठं सौंदर्य आहे. गुरुवारी मारुती बाबा आणखीन एक उदाहरण सांगत असतात. जेव्हा हा सेतू तयार झाला ना लंकेत जायला, तर त्या नळ आणि निळाने तयार केलेला समुद्र सेतू छोट्या आकाराचा होता. जेव्हा भगवान परमात्मा त्यावर विराजमान होऊन चालू लागले, तर तो केला होता 2 पदरी, तो झाला 4 पदरी.
एवढे वानर पलीकडे गेले. असं झालं कसं काय? तर भगवंताच्या दर्शनासाठी सेतूच्या दोन्ही बाजूला विशालकाय आकाराचे मोठमोठे मासे भगवंताला पाहण्याकरता आले. आणि जसे ते पाहण्याकरता आले, पाहिले या वेद लावी बैसे जीवी जडोनी निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम. हे सगळं भगवंताचं सौंदर्य पाहिलं तर ते मासेसुद्धा देहभाव विसरले. ते शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय. देवाचं सौंदर्य पाहिलं तर मासेपणाला विसरले. एवढंच नाही, त्यांच्या अंगावरून वानर चालत गेले पण तरीसुद्धा ते विसरले. देवाचं सौंदर्य आहे, याला म्हणतात सौंदर्य. व्यवहारातलं असं आहे, एकाचं सौंदर्य एकाला आवडतं, दुसऱ्याला आवडत नाही. गाईचं वासरू असतं की नाही, ते सौंदर्य संपन्न आहे, सगळ्यांना आवडतं. पाळण्यातला लहान मुलगा सुंदर असतो, पण तो आईला जेवढा आवडतो तेवढा इतरांना नाही आवडत. आईला असं वाटतं जगा सगळ्यात सुंदर कोण असेल, आपला राजा. आणि तो इतका काळा असतो की दिवसात दुपारी 12 वाजता कंदील लावून पाहावं लागतं, सोडून त्याविषयी. त्या काही मुलाचं सौंदर्य चांगलं असतं. बरं, मुलाचं सौंदर्य असेल तर ते पशुपक्ष्यांना आकृष्ट नाही करू शकत, पण देवाचं सौंदर्य मात्र असं आहे की ते पशु असेल, पक्षी असेल, श्वापद असेल, सर्प असेल किंवा कोणीही असेल, पोतनेलासुद्धा भगवंताने आपल्या सौंदर्याची झलक दाखवली, विसरली बघा की मी याला मारण्याकरता आली. किंवा भगवंताचं सौंदर्य पाहिलं, फक्त स्मित हास्य पाहिलं होतं. दामाजी पंत जिथं काम करायचे त्या बादशहाच्या दरबारामध्ये भगवान गेले. दामाजीचा झाला पाडेवार, सगळा हिशोब दिला. जाता जाता भगवंताने स्मित हास्य केलं. ते भगवंताचं हास्य पाहिलं, भगवंताच्या दाताचा प्रकाश पडला. प्रकाशाला कांती म्हणतात, दाताला दंत म्हणतात, दंतकांती भगवंताचे. ते सौंदर्य पाहिलं, ते पाहिल्यावर तो झाला मोहित आणि भगवान अदृश्य झाले. दामाजी पंताला सांगितलं आल्यानंतर, मला तुमचा सेवक दाखवा म्हणे. जगात मी असं सौंदर्य पाहिलंच नाही. फक्त स्मित हास्य केलं तर मी विसरलो माझ्या देहाला. ते माझं कोण सेवक, मी एकटाच आलो आहे. नाही नाही नाही, हिशोब दिला आहे म्हणे सगळा. ते म्हणे हा सेवक नाही माझा, मीच त्याची सेवा करतो आहे. दामाजीचा झाला पाडेवार. हे देवाचं सौंदर्य सगळ्याला आकृष्ट करतं, सगळ्यांना. पशु असेल, पक्षी असेल, कोणी असेल, पाहिलं की रवी मंडळ चालता स्तब्ध होई, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. हे सगळं घडतं देवाने वेणुवादन केलं, सौंदर्य दाखवल्याबरोबर. म्हणून देवाकडे श्री आहे. श्री म्हणजे शरीराची शोभाही आहे, त्याला शोभेलाही काय म्हणतात श्री. आणि धनसंपत्ती किती, लक्ष्मी ज्याची दासी आहे तो किती श्रीमंत असेल. किंवा द्वारका पूर्ण सोन्याची आहे भगवंताची. जेव्हा आक्रमण जास्त होऊ लागले, देवाने असं ठरवलं की इथं थांबायचं नाही. मथुरेतल्या सगळ्या लोकांना भगवंताने रात्री उचललं झोपेत असताना आणि समुद्राकडून बेटावर जागा मागून लगेच द्वारका नगरी तयार करून घेतली. सकाळी लोक उठले तर दरवाजे बघू लागले. द्वारका, ज्या आपल्या घराचा दरवाजा नेमका कुठे आहे, नावच पडलं द्वारका. दरवाजा सापडे ना, कारण स्वतःच्या घरात सापडतं, दुसऱ्याच्या घरात नाही ना सापडत. सगळी सुवर्ण नगरी. आजही द्वारका विराजमान आहे बरं, समुद्राच्या खाली आजही आहे. ते बरेच प्रकारचे व्हिडिओ वगैरे येतात की नाही, आजही समुद्राच्या खाली द्वारका आहेच. समुद्राकडून मागून घेतली होती आणि भगवान निज धामगमन करतील तर 7 दिवसामध्ये समुद्र पुन्हा त्या द्वारकेला बुडविणार, कारण ते समुद्राने वर आणलेलं बेट होतं. समुद्र त्याच्यावरती आहे. आजही द्वारका विराजमान आहे. पाहिजे असेल तर मग समुद्राच्या खाली जावं लागेल आणि तेवढा दमही लागतो बरं. हिंमत नाही लागत. इथं इंद्रायणीच्या पाण्यात बुडालं तर आपली दमछाक होते, समुद्राच्या तळाला जाणं किती कठीण आहे. ऐका यशश्री औदार्य. औदार्य म्हणजे उदारतेचा भाव. जे आपल्याकडं आहे ते सर्वस्वाने दान देणं, याला उदारता असं म्हणतात. 11व्या अध्यायामध्ये तुझे औदार्य जाणं स्वतंत्र देता न मनशी पात्रा पात्र पै कैवल्यायसे पवित्र वैरियाही दिदले. देवाला आपण जे देतो ना त्याच्या शतगुण हजारो पटीने परमात्मा परत देत असतो. देवाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात
बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदो दितू, असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले. आपण एकदा पाठीमागे उदाहरण पाहिलं होतं की भगवान परमात्मा आणि सुदामदेव एकाच गुरुकुलामध्ये शिकले. भगवंताला स्वभाव आवडला सुदामदेवाचा. माझं मित्रत्व स्वीकार करा. सुदामदेवाने नकार दिला, कारण तुमच्यावर संकट आलं तर मी उपयोगी पडलो पाहिजे आणि मी गरीब ब्राह्मण आहे, मी काय तुमची मदत करणार. भगवंताने सांगितलं, मदतीची अपेक्षा मला नाही, उलट संकट आलं तर मी तुझ्या उपयोगी पडेल. मित्रत्व स्वीकार केला. अध्ययन पूर्ण झालं. आपापल्या घरी निघून आले. भगवान झाले द्वारकेचे राजे. एक आहे लक्ष्मीनारायण आणि सुदाम आहे दरिद्र नारायण, दारिद्र्याचे नारायण. पण प्रारब्धावर तक्रार नाही. दुःख आलं तरी निमुंडपणाने सहन करायचं. दुःखात मनुष्याच्या परमार्थाची परीक्षा होत असते. आपण आतापर्यंत काय श्रवण केलं, काय विचार आपण ऐकले, जेव्हा मनुष्यावर प्रतिकूलता येते ना, आणि तेव्हा जर तो प्रसन्न राहत असेल आणि सहज त्या परिस्थितीला हाताळत असेल तर समजून घ्यावं परमार्थ त्याच्या अंगी बांधला गेला. अनुकूलतेमध्ये परमार्थाचा आनंद नाही कळत. बऱ्याचदा मनुष्याला अनुकूलतेमध्ये परमार्थाचा आनंद वाटतो. लोक गळ्यात हार घालतात, काय परमार्थाचा आनंद आहे? अरे तो हाराचा आहे, परमार्थाचा नाही. लोक चांगलं पक्वान्न जेवायला देतात, सत्कार करतात, तो अनुकूलतेचा उपचाराचा आनंद आहे. प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आनंद असेल तर मग तो पारमार्थिक विचाराने संपन्न आहे, तक्रार नाही. आणि सदैव आपल्या पत्नीसमोर देवाचं गुणानुवाद करायचे. माझा कन्हैया मित्र असा, राजा असा, एकदा तरी भेटीला जाणार नाही म्हणे. देवाकडे गेलो तर भक्तीचा व्यापार होईल आणि मित्राकडे गेलो तर संकट पडेल, जाणार नाही. पण मग धर्मपत्नीने काही नीती सांगितल्या. एकदा सुदाम देवावर संकट आलं आणि देवानेच येऊन मदत केली. पत्नीने सांगितलं, तुम्ही जर नाही गेलात तर देवच तुमच्याकडे दररोज येत राहील. मग माझ्या देवाला दररोज येण्याचे कष्ट होऊ नये, सुदामदेव निघाले. मग त्याच्या आदल्या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करत असताना एकच तांदळाचा कण सापडला. भक्तिभावाने भगवंताला ते अर्पण केलं. कालांतराने सुदामदेव आले भगवंताकडे. काही दिवस महालामध्ये राहिले. जाण्याकरता निघाले. सुदामदेवा काही आणलं नाही म्हणे, काहीतरी माझ्या वहिनीने मला दिलं असेल. आता सुदामदेवाने ते श्रीमंती पाहिली म्हणे, आपले जीर्ण झालेल्या मळक्या फडक्यातलं ज्याला गाठी मारलेल्या आहे, याच्या ते देवाला पोहे द्यावे कसे? लज्जा वाटली. देव स्वीकार नाही करणार. लपून ठेवले गादीखाली. आणि जे लपून ठेवलं ते याला चांगलं दिसतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. जे माणसं टेबलाखालून व्यवहार करतात ना, ते देवाला लवकर कळतात. म्हणून काही नाही, अगदी स्पष्टपणाने ते लपून ठेवलं. भगवंताने ताकदीचा वापर करून ते काढलं बघा, गाठोडं सोडलं. हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखील आपुल्या दिठी, मी सुदाम याच्या सोडी गाठी पोह्यासाठी. ते पोहे खाण्यासाठी ते गाठ सोडली आणि पाहिलं तर भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. प्रेमाच्या अमृताने भरलेले हे तांदूळाचे कण आहेत, पोहे आहेत. आणि मला न देता एकटा खाणार होता सुदामा. तुला मी बालपणापासून जाणतो आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूचा स्वभाव मला माहिती आहे म्हणे चांगला. एकटाच खातो म्हणे. ते हरभरे दिले होते आपल्या वनात गेल्यानंतर. म्हणजे माझ्या थंडीने दात एकमेकावर आदळतात आणि खात होता हरभरे म्हणे. मला चांगलं माहिती आहे. प्रेमाच्या अमृताने भरले एकटा खाणार होता आणि भगवंताने एक घास खाल्ला आणि मोबदल्यामध्ये स्वर्गाचं राज्य देऊन टाकलं. ते गाव सोनियाचा दिला. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं, याने जर 2-3 घास आणखीन खाल्ले तर हा क्रमाक्रमाने वैकुंठ देईल, द्वारका देईल, स्वतःलाही देऊन टाकेल. आणि स्वतःला दिली यात नवल, सुदामाची सेवा करण्यासाठी 16,100 आपल्या 108 धर्मपत्न्या दासी म्हणून पाठवून देईल हा नगरीमध्ये सेवा करायला. कारण याला आठवण नाही रात द्यायला लागला. म्हणजे कोण? आपला देव, माझा पती हा भोळा आहे. आणि म्हणून ते रुक्मिणी मातेनं भगवंताच्या हातून ते गाठोडं सोडून घेतलं. म्हणे देवा असं नाही, 50% आरक्षण आम्हालाही आहे, एकटा तुमचा अधिकार नाही या पोह्यावर. आणि मग रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं, देवा काय करणार होते तुम्ही? या पोह्याच्या मोबदल्यामध्ये सुदाम देवाला सर्वस्व देणार होते तुम्ही, स्वतःचंही दान देणार? भगवंतानी सांगितलं, हो.
काल परवा आपण एक तांदळाचा कण खाल्ला माहिती? म्हणे हो. मग एक तांदळाचा कण ही सुदामदेवाची त्या दिवशीची सर्व संपत्ती होती. आणि जर सुदामदेवाने सर्व संपत्ती आपल्याला दिली असेल तर आज आपलं कर्तव्य आहे की आपल्याकडची आपणही सगळी संपत्ती दिली पाहिजे. पहा औदार्य. एक तांदळाचा कण त्यांची सर्व संपत्ती, तर त्या मोबदल्यामध्ये आपणही आपली सर्व संपत्ती दिली पाहिजे. रुक्मिणी मातेने विचारलं, असं जर केलं तर हिशोब बराबर होईल, कारण पूर्ण त्यांनी दिलं पूर्ण तुम्ही देता. पण त्या मोबदल्यामध्ये जर आपली पूर्ण संपत्ती गेली तर सुदामा श्रीमंत होईल आणि तुम्ही गरीब व्हाल. भगवान म्हणाले मग हिशोब तरीही बरोबरच आहे, कारण माझी अपेक्षा आहे की मी सुदामा व्हावं आणि त्याने श्रीकृष्ण व्हावं. यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. याला म्हणतात औदार्य. ते औदार्य कर्णाकडे दिले देवाने. कर्णाकडे असं म्हणतात, म्हणजे कथा ऐकलेली आहे. कर्ण असं कोणाला विमुख पाठत नव्हते. प्रवासाला निघाले आणि दुर्योधनाची बायको माहेराला निघाली होती. दुर्योधनाच्या बायकोने सांगितलं मला सोडून या ना तुम्ही. ते अगं माझ्याकडे वेळ नाही. मग कर्ण मित्रावर जबाबदारी दिली आणि एवढी ही असणारी बहीण आहे तुझी, एवढी फक्त माहेरी सोड, काय हरकत नाही म्हणे. तिला बसविल्या रथामध्ये आणि कर्ण निघाले. गावाच्या बाहेर गेले राजधानीच्या आणि एक याचक आला. थांबा थांबा थांबा. म्हणून काय? माझ्या मुलीस लग्न नाही. कर्ण म्हणले अरे आता मी प्रवासात आहे, प्रवासात तारीख देत नाही, आपलं प्रवासात दान कसं काय द्यावं? प्रवासामध्ये नाही ना होणार शक्य, बघावं लागतं ते सगळं. नाही म्हणे हो लय अडचण आहे, जर तुम्हीच मला दान नाही दिलं ना तर माझ्या मुलीचं लग्न लागणार नाही. कर्णाने मागं पाहिलं. लग्नासाठी काय लागतात? अलंकार. काढा अलंकार. सगळे अलंकार घेतले काढून, सगळेच अलंकार काढले. ती नाराज झाली दुर्योधनाची पत्नी. ते म्हणे मला नाही जायचं माहेराला. असं गेल्यावर आमचं काय नाव राहील माहेरा? कोणी म्हणेल का ही राजाची बायको आहे म्हणून? चला म्हणे माग. ते माग आली तर पाय आदळतच आली दुर्योधनाकडे. काय म्हणे तुमचा मित्र, कळतं का म्हणे काय? मी माहेराला चालली आणि ते दान मागायला कोणीतरी आलं म्हणे, भिकारी व्यक्ती. सगळे अलंकार काढून दिले. नशीब म्हणे त्याने अलंकारच मागितले होते. नशीब आहे म्हणे तो वाचली. तो जर म्हणला असता मला एक दाशी पाहिजे, जा घेऊन, तुला दिला असतं म्हणे. कर्ण उदार आहे उदार. नशीब म्हणे त्या याचकाने फक्त अलंकाराची मागणी केली. म्हणून असं मला सेवेला एखादी स्त्री पाहिजे म्हणे, सडा संमार्जन करायला, स्वयंपाक करायला, झाडून घ्यायला दाशी पाहिजे, एखादी दाशी. तर तुलाही सेवेला लावलं असतं म्हणे कर्णाने. माझं नशीब तो माग आली म्हणे. औदार्य. यशश्री औदार्य. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देवाचे पुढचे गुण आहेत ज्ञान. किती ज्ञान आहे देवाकडे? येणेची पडवून वेद केला शहाणावो. वेदासारखं ज्ञान कुणाकडेच नाही. वेदाला सर्वज्ञ कल्प म्हणतात. आणि वेदालाही ज्ञान देणारा वेदातेही पडविता आदी गुरु तो. गुरुवरे मारुती बाबा सांगतात, यशोदा मैयाने भगवंताला सांगितलं अरे काही शिकतो का नाही, का असाच ठोंब्या राहतो? अरे फेट्यामुळे डोक्याला शोभा नसते, डोक्यातही काही असावं लागतं ना. का फेटा ठेवायची जागा आहे, टोपी ठेवायची जागा आहे, डोकं काहीतरी शिकलं पाहिजे का ठोंब्याच राहतो? आई काय शिकायचं? अरे वेद वगैरे काही शिकायचं आहे का? अरे वेदाला विचार म्हणे आई. असं कधी झालं आहे का? विद्यार्थी कुठं गुरुजीला शिकवत असतो का? आज येईल बघू ते काल्याशी कीर्तना. वेद तर आपला शिष्य आहे. बाबा जयराम बाबाची आठवण करता, अरे जयराम बाबाला शिकवतो का? हे वेदाला शिकविणारा परमात्मा आहे. वेदामध्ये अगाध ज्ञानाचे आलं की नाही? वेदाते पडविता आदी गुरु. वेदाला विचार, त्याला ज्ञान देणारा मी आहे. सगळ्यांना ज्ञान देणारा परमात्माच आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी बघा कोणती? ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशो. पुढे सकलार्थमती प्रकाशो. जगातले सगळे अर्थ म्हणजे विषय, त्या विषयाला जाणणारी मती म्हणजे बुद्धी, आणि त्या बुद्धीतही प्रकाश करणारा परमात्माचा आहे. त्याचा प्रकाश जर नसेल बुद्धीमध्ये तर बुद्धी काय जाणणार आहे? बुद्धी जड आहे. जड बुद्धीमध्ये परमात्म चैतन्य अभिव्यक्त झालं तेव्हा बुद्धी जाणते. म्हणून ते पंचदशीमध्ये अवच्छेदवाद आणि आभासवाद अशा दोन गोष्टी घेतल्या. नुसता अवच्छेद जर मानला, अवच्छेदवाद, तर जड पदार्थाला जाणायला गेलेली बुद्धी जडच आहे. जड जडाला जाणू शकत नाही. मातीचा असणारा लेप मातीवर दिला तर काय व्यवहार घडणार आहे?
म्हणून अवच्छेदवाद जवळचा नाही, आभासवाद मानला. त्या बुद्धीमध्ये परमात्मा अभिव्यक्त झाला की मग सगळा ज्ञानाचा प्रकाश होतो. हे देवाकडचं अगाध ज्ञान, स्वरूपभूत ज्ञान. बाकीचे सगळे ज्ञान वृत्ती ज्ञान आहे. आणि वृत्ती ज्ञानाचा असणारा अधिष्ठान ज्ञानस्वरूप परमात्मा आहे. ज्ञान, वैराग्य, विरागतेचा भाव. राग म्हणजे आसक्ती, आणि सगळ्याची आसक्ती जिथून निघून गेली त्याला विराग असं म्हणतात. आणि विरागतेचा भाव त्याला वैराग्य म्हणतात. देवाकडे किती मोठं वैराग्य आहे. चरित्रामध्ये असं सांगितलं जातं, भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेत आले तर परत गोकुळात माघारी गेले नाही. मथुरेतून द्वारकेत आले तर पुन्हा मथुरेत माघारी गेले नाही. वैराग्य आहे, हा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ असा आहे वैराग्याचा, आसक्तीच कोणती नाही ना, कोणतीच आसक्ती नाही. स्वतःचा असणारा संपूर्ण कुलाचा विध्वंस, कुलाचा नाश डोळ्यांनी परमात्मा पाहतो आहे. पण आसक्ती आणि मोह नसल्यामुळे देवाच्या डोळ्यातून एकसुद्धा अश्रू थेंब प्रवाहित झाला नाही. वैराग्य देवाकडे, आसक्ती नाही. सगळ्या प्रकारचे व्यवहार करतात. यादवांचा पोर एक गोप्या भला, तो बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळ चिमुडून गेला. पण तरी आसक्ती आणि मोह नाही, वैराग्य आहे. आणि पुढचा 6वा गुण महत्त्वाचा, ऐश्वर्य. ईश्वरस्य भावः ऐश्वर्यम. ईश्वर म्हणजे काय, नियामकत्व, नियमन करण्याचं सामर्थ्य, त्याला ईश्वर भाव म्हणतात. आणि ईश्वर भावाचा अर्थ होतो ऐश्वर्य. देवाची सत्ता सगळ्यावर आहे. कोणाकोणावर, पंचमहाभूतावर, सगळ्या प्राणीमात्रावर, काळावरही देवाची सत्ता आहे. तिथं 9व्या अध्यायामध्ये विचार आला, आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव बरे उगे नसावे, पावके दाहावे, वर्षावे जळे. 21मध्ये 4, पर्वते वैसकान सांडावी, समुद्ररेखान ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा माझी. पंचमहाभूतावर सत्ता, मी याची नियमिला साता, काळुग्रासी तसे भूता, ए म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची. देवाचे काळावरही सत्ता आहे. भगवंताचं अध्ययन पूर्ण झालं आणि सांगितलं की मला आता निघायचं आहे. सांदीपनी ऋषींकडे गेले. गुरुजी, गुरुदक्षिणा द्यायची. मला दक्षिणा नको म्हणे. शिक्षणामध्ये जोपर्यंत निष्काम भाव असतो की नाही, तेव्हा त्या ज्ञानदानाला ओज असतं. हल्लीच्या काळामध्ये शिक्षणासारखा व्यापार दुसरा कोणता नाही झालेला, प्रचंड मोठा. आताच्या जगतामध्ये आश्चर्य आहे आपल्या संस्थेचं, की जिथं विद्यार्थ्यांना शुल्क नाही आणि शिक्षकांना कोणतंही वेतन नाही. नाहीतर हे बाहेर पाहायला भेटणारच नाही आपल्याला. प्रचंड प्रमाणामध्ये 160 वर्ष होत आले. निष्काम परंपरा आहे. जेव्हा शिक्षकाला, साधकाला द्यायची इच्छा आहे, शिक्षकाला घेण्याची इच्छा नाही, त्या ज्ञानामध्ये ओज असतं. तुकोबारांचं प्रमाण आहे, शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा समान, त्याचा फळे उपदेश. त्याच्या उपदेशाला फळ मिळतं. देव म्हणाले मला जायचे, मी दक्षिणा देणार. सांदीपनी ऋषी म्हणले नाही, परब्रह्म चालक आहात आपण आणि शिष्य भावाने माझ्याकडे राहिलात, सर्वात मोठी गुरुदक्षिणा ही आहे. मला काहीच नको. गुरुमातेला जर काही लागत असेल तर विचार. गुरुमातेकडे गेले, रडू लागल्या. आणि का, कन्हैया तू आला तर माझ्या मुलाची मला आठवण नव्हती राहिली, आता तू चालला तर वियोग होणार. माझा मुलगा समुद्र स्नानाला गेला होता, मरण पावला. तुझ्या आगमनामुळे ती आठवण नाही झाली, पण आता वियोग झाल्यामुळे मला आठवण होईल. देता आलं तर माझा मुलगा दे. भगवान म्हणले काय हरकत नाही. निघाले समुद्राकडे. समुद्राच्या आत प्रवास केला, राक्षसाचा वध केला. तो म्हणला त्याचे प्राण माझ्याकडं नाही, यमलोकात आहे. समुद्राच्या तटापासून ही घटना उज्जैनला घडली बरं. उज्जैनपासून निघाले, समुद्राकडे गेले. समुद्रातून, समुद्राच्या आतल्या भागात, तिथून निघाले, यमलोकात गेले. आणि यमलोकाकडून पुन्हा आपल्या गुरुपुत्र असणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे किंवा त्या पुत्राचे प्राण आणले. मृत गुरुपुत्र आणला, तो पवाडा तो आदे केला, तोही मी उगला कर्मी वर्ते.
म्हणजे कितीतरी कालापर्यंत असणारा मृत झालेला गुरुपुत्रही आणला. हे देवाचं नियामकत्व, याला ऐश्वर्य, ईश्वर भाव म्हणजे ऐश्वर्य म्हणतात. किंवा देवकी मातेने इच्छा प्रगट केली, म्हणजे प्रभू माझे 6 मुलं कंसाने मारले रे, आणि तुम्ही दोघं तर गोकुळातच वाढले, कारण 7वा गर्भयोग मायेने नेला आणि 8वा तू तिथं पालनपोषणा करता गेला. मला वात्सल्यच मिळालं नाही. म्हणजे 6ही मारित दुराचारी, जे माझे 6 पुत्र दुराचारी कंसाने मारले ते आणून दे बरं. तो भगवंताने तेही पुत्र आणून दिले. भागवतामध्ये वर्णन आहे. 6 पुत्र आणले, किती वर्षापूर्वी मेलेले. असं याला नियामकत्व म्हणतात. हे नियामकत्व म्हणजे ऐश्वर्य. ईश्वरस्य भावः ऐश्वर्यम. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे 6 प्रकारचे गुणामध्ये श्रेष्ठ असणारे म्हणून त्याला गुणवर्य म्हणतात. सगळ्या गुरुजनामध्ये श्रेष्ठ असेल तर गुरुवर्य आपण शब्द वापरतो की नाही, तसं गुणांच्या बाबतीमध्ये सर्वात श्रेष्ठ 6 गुणवर्य वसती जेथ, ज्या ठिकाणी वास्तव्याला करतात तो हा श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि या 6 गुणांना भग असं म्हणतात. आणि याने जो संपन्न त्यांना भगवान म्हणतात. मनोनितो भगवंतो, म्हणून हा श्रीकृष्ण परमात्मा भगवंत आहे, जो निसंगाचा सांगात. सांगात म्हणजे सोबती, ज्याने प्रपंचातल्या सगळ्या प्रकारचा संग सोडला, आसक्तिरहित झाला, असा निसंग असणाऱ्या साधकाचा, महापुरुषाचा हा परमात्मा सोबती आहे. म्हणून असं कधीच म्हणू नये की ही महात्मे एकटे आहे. परमात्मा त्यांच्या कायम सोबत आहे. जो निसंगाचा सांगात हा वक्त्याचा अधिकार आहे. आणि तो वक्ता म्हणे पार्था, दत्त चित्त होई आता. दत्त म्हणजे देणारा. माझ्या वचनाकडे जो चित्त देतो त्याला दत्त चित्त असं म्हणतात. आणि असं माझ्या वचनाकडे चित्त देणार आता तू हो. चित्त का द्यायचं? कारण पुढे आता मला योगाचं निरूपण करायचं आहे. तो चित्त देणारा तू हो, अशी देवाने भक्तराज अर्जुनाला एक सावधपणाची भूमिका सांगितली. आणि मग नवीन असणाऱ्या योगरूप विषयाला प्रारंभ पुढे करतात. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.